आज आपण श्री आनंदराव चोईकर यांच्या स्मरणार्थ आज इथं एकत्र आलो आहोत आणि त्या निमित्ताने आज हा भव्य सत्कार आपण आयोजित केला आहे। त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळ व आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो। आपल्या कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेमध्ये निश्चितच जिल्हा बँक आणि हे दूध संघ म्हणजे गोकुळ हे महत्त्वाचे ठरलेले आहेत। गोकुळचं तर आता उलाढाल 4000 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि दूध उत्पादन सुद्धा 18 लाखाच्या पुढे गेलं आहे। ही एक समाधानाची गोष्ट आहे। 20 लाख उत्पादन होणं फार आता आपल्या हातात आलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। लवकरात लवकर ते 20 लाखालाही जाऊन निश्चित पोहोचेल। आपल्या शेतकऱ्यांसाठी हा दूध व्यवसाय एक जोडधंदा आहे, चांगला धंदा आहे आणि त्याच्यामुळे अनेक भगिनींना आणि बंधूंना एक चांगला धंदा करता आला आहे आणि त्यामुळे त्याचा असर आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण नेहमीच पाहत आलो आहे। आपल्या दुधाचे दर सुद्धा महाराष्ट्रामध्ये गोकुळचे दूध महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आहेत, त्यात काही प्रश्न नाही। परंतु शेतकऱ्याला कसं असतं की जास्तीत जास्त दर कुठल्याही परिस्थितीत मिळाला पाहिजे आणि तो सारखा वाढत राहायला पाहिजे अशी ज्याची अपेक्षा असते, कारण त्याचा खर्चसुद्धा काही ना अनेक पटीने वाढलेला असतोय। आताच मुश्रीफ साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे लवकरात लवकर आम्ही किती पटीने आत्ताच्या दुधापेक्षा दर देऊ शकतोय याबद्दल त्यांनी आपल्याला सुचवलं आहे। मी म्हणतोय कमीत कमी दूध दुप्पट झालं तरी काही हरकत नाही। दुप्पट होणं कठीण आहे ताबडतोब, परंतु जास्तीत जास्त दर देणं हे निश्चित गोकुळचं ध्येय आहे आणि धोरण आहे आणि त्याप्रमाणे ते जास्तीत जास्त चांगला दर आपल्याला देत आहेत हे समाधानाचेच आहे। पण आपल्याला दूध उत्पादकांना समाधान केव्हा वाटतं की सारखा वारंवार हा दर वाढत राहिला तर आपल्याला समाधान वाटतोय, त्यातही काही शंका नाही आहे। आज आपल्या पुढं बसलेल्या मला वाटतं महिला जास्तीत जास्त दिसत आहेत, सगळ्या दूध उत्पादक महिला आहेत असं समजायला काही हरकत नाही, कारण त्याशिवाय इथं येऊन पोहोचणार नाहीत। आज आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला महिलांसाठी जास्तीत जास्त चांगलं काम केलेलं आहे। लाडकी बहीण योजना निश्चित चांगल्या तऱ्हेने राबवली आहे हे आपल्या सर्वांना दिसून आलेलंच आहे। तरी पण ह्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्याबरोबरच जवळजवळ बऱ्याचशा ज्या दूध उत्पादक लाडक्या बहिणीसुद्धा आहेत हे आपण विसरून चालणार नाही। या दूध उत्पादक लाडक्या बहिणी यांना आपण लाडकी बहीण म्हणून जी योजनेतून आपण जे देत आहे ते दिलंच पाहिजे, पण दुधाच्या दराच्या माध्यमातून यांना जास्तीत जास्त दर द्यावा असं मी आपल्याला या प्रसंगी सुचवू शकतोय। कारण त्यासुद्धा इतर बहिणींपेक्षा आम्ही हे करत नाही, तुलना करत नाही, पण इतर बहिणींच्या बरोबरीने ते कष्ट करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, सकाळी लवकर उठतात, संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांना दूध पोचवावं लागतं। अशा तऱ्हेने हे कष्टकरी
दूध उत्पादक शेतकरी बहीण जी आहे त्यासाठी आपण जास्तीत जास्त लक्ष तिकडे द्यावं असं मी आपल्याला या प्रसंगी सुचवू इच्छितो. आणि आज महाराष्ट्र तर आज आपला गोकुळचा नंबर 1 तर आहेतच. नंबर 1ला आपला गोकुळ पोचलेला आहे. पण गुजरातच्या तुलनेत मला समजतंय की अमूल अजून फार पुढे आहे. अमूलची बरोबरी आपण करायला अजून आपल्याला बराच काळ लागणार आहे. पण त्याच्याबरोबर स्पर्धा केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आपण स्पर्धा केली पाहिजे. आणि आपलं दूध इथलं दूध जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं तसं महाराष्ट्राचं दूध गोकुळमध्ये गुजरातमध्ये जाऊन पोचलं पाहिजे. इकडं आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ते सुद्धा काही कठीण नाही आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं आपण जर दूध एक्सपोर्ट करू शकला तर आणि चांगलं होणार आहे. दूध एक्सपोर्ट करण्यासाठी आज मला वाटतं ही आज आपली टीम निघालेलीच आहे. पूर्ण परदेशामध्ये आपली संचालक मंडळाची टीम ते सुद्धा ह्या दृष्टिकोनातून पाहतील. दूध आपलं त्या भागात म्हणजे प्रोडक्शन कसं करतात तेही बघतील आणि तिकडं विक्री कशी करता येईल हेही बघण्यासारखं मला वाटतं त्या दृष्टिकोनातून ते जात असतील. जोपर्यंत आपण इतर गोष्टी जशा एक्सपोर्ट करतोय त्याप्रमाणे दूध एक्सपोर्ट करायला एकदा लागलो तर निश्चितच आपल्या व्यवसायामध्ये मोठा फरक पडू शकेल. आज आपण या एकंदरीत आपल्या या सत्कार समारंभामध्ये आज आपण माझ्याबरोबर मुश्रीफ साहेबांचा सत्कार केला. 99 पासून ते 9 वेळा मंत्री झालेले आहेत आणि अनेक वेळा मला वाटतं 6-7 वेळात 8 वेळात जवळजवळ निवडून आले असतील. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्यांचा सत्कार केला ही एक चांगलीच गोष्ट आहे. तसंच आपले युवा आमदार श्री आबिटकर हे सुद्धा 3ऱ्यांदा निवडून आले सलग. त्यामुळे त्यांचाही आपण सत्कार केला हे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. आणि या दोघात मिळून आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये आपली संपूर्ण महाराष्ट्राची आरोग्याची जबाबदारी आज कोल्हापूरकडे आले म्हणजे या दोघांकडे आलेली आहे. ही एक समाधानाची गोष्ट आहे. कारण आरोग्याशिवाय दुसरं काही पैसा घेऊन उपयोग नाही आहे. तर आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण ह्या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्या कोल्हापूरकडं आलेल्यामुळे मला वाटतं आपलं काम संपूर्ण महाराष्ट्रात दिसूनच येईल आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा दिसून येईल. पूर्वीच्या आरोग्यमंत्र्यांना मी चांगलं ओळखत होतो म्हणजे दिग्विजय खानविलकर, कारण ते आमचे पाहुणेच होते. आणि त्यावेळेस त्यांचं कार्य बघितलं तर कार्य चांगलं होतं त्यावेळेससुद्धा. पण आता या दोघांना एकत्र येऊन मोठं कार्य करण्याची जी संधी मिळाली आहे ही फार महत्त्वाची आहे. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण ही जोडी चांगली जमलेली आहे. आणि बंटी पाटलांनी सुचवल्याप्रमाणे जर डेंटल कॉलेज कोल्हापुरात निघालं तर चांगलंच होईल, त्यात काही प्रश्न नाही. फक्त एक डेंटल कॉलेज नाही 2 डेंटल कॉलेजसुद्धा काढले तरी काही कमी पडणार नाहीत. सगळेच चालतील. आज आपण बघता अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस झाले आहेत. मेडिकल कॉलेजसुद्धा सुरू झालेले आहेत. मेडिकल कॉलेजेस आपले अनेक 2 झालेले आहेत. आणि छत्रपती शाहू मेडिकल कॉलेजचा पूर्ण अधिकार मला वाटतं आता मुश्रीफ साहेबांकडे आलेला आहे. तिकडे जर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आणि हे शाहू मेडिकल कॉलेज, छत्रपती शाहू मेडिकल कॉलेज हे शासकीय असल्यामुळे विशेष लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. मी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये अनेक वेळा पूर्वी गेलो आहे. तिथल्या विद्यार्थ्यांशी
बोलायची संधी मिळाली, त्यांच्या स्टाफ बरोबर बोलायची संधी मिळाली. स्टाफ आपला तिथला चांगला झाला पाहिजे. आणखीन स्टाफ आता जरा इथं शासकीय स्टाफ तिथं यायला जरा कंटाळतो असं मला समजतंय. तर पण आपल्या मार्गदर्शनाखाली इथला स्टाफही चांगला होईल आणि त्यांचं शिक्षणही चांगलं मिळेल, त्यातनं चांगले डॉक्टर्सही तयार होतील, ही अपेक्षा आपण ह्या प्रसंगी आपण इथं करू शकतोय. आणि तिथं मुश्रीफ साहेब कुठं कमी पडणार नाहीत असं मला वाटतंय. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं आरोग्य आपल्या आंबेडकर साहेबांच्याकडे आल्यामुळे निश्चितच एक ताकद तयार झालेली आहे. महाराष्ट्राची ताकद म्हणजे आरोग्य असलं तरच ताकद असते आहे. आणि म्हणूनच त्यांच्याकडे ते आरोग्य खातं आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आरोग्य आता त्यांच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितच कोल्हापूरचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशात होईल यात काही शंका नाही.